आज या ठिकाणी आवाज इंडिया टीव्ही चॅनलच्या ऑफिसमध्ये या अतिशय पवित्र दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 122व्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी मला येता आलं आणि आवाज इंडिया टीव्ही चॅनलचं कालपासून जे प्रसारण होत आहे एक अतिशय सर्वसामान्याचं चांगलं चॅनल म्हणून जी भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि एक नवीन चांगली सुरुवात केलेली आहे त्याबद्दल आवाज इंडिया टीव्ही चॅनलचे अमन कांबळे त्यांची सर्व टीम यांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो। बहुजनांचं एक चांगलं चॅनल व्हावं जे एंटरटेनमेंट आणि प्रबोधन या दोन्हीवर आधारित असेल अशी एक चांगली संकल्पना त्यांनी मांडलेली आहे। ह्या संकल्पनेला त्यांच्या चॅनलला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत। हे जे चॅनल आहे हे बाकीच्यांपेक्षा थोडंसं वेगळं असावं, फक्त कमर्शियलच अँगल त्यामध्ये असू नये तर एक सामाजिक अँगलसुद्धा त्याच्यामध्ये असायला पाहिजे या मताचा मी आहे। आपले जे प्रोग्राम्स आहेत ते प्रोग्राम्स सत्यतेवर आधारित तर असतीलच असं मला वाटतं। दुसरं एक महत्त्वाचं काम जे ह्या चॅनलमार्फत व्हावं अशी माझी अपेक्षा आहे ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं की समतेवर आधारित भारत देश निर्माण व्हायला पाहिजे, त्या दृष्टीने आपल्याकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे। ही जी भावना आहे ही लोकांमध्ये रुजवावी याकरिता आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे असं मला वाटतं। विषमता आणि समता याच्यामधली जी लढाई आहे ही बरेच वर्ष चालणार आहे, ही सर्वांना आपल्याला माहीत आहे। मला वाटतं की समतेच्या लढाईचे आपण सर्वजण पाईक आहोत आणि आपण जे केलेलं कार्य आहे किंवा आपल्याला जे काम करायचं आहे ते आपण तर स्वतः करायचंच आहे, परंतु ते पुढच्या पिढीलाही करायला आपल्याला प्रवृत्त करायला पाहिजे असं स्वप्न, असं उद्देश, असं काम ह्या चॅनलच्या मार्फत व्हावं अशी माझी अपेक्षा आहे। हे सर्व करीत असताना एक चांगलं एंटरटेनमेंटचं पण यामधून व्हायला पाहिजे। आपल्या एक विदर्भाचा जर आपण विचार केला तर आपल्याकडे एक फार मोठी आदिवासी संस्कृती आहे, फार मोठी बंजारा संस्कृती आहे, त्याचं पण कुठे ना कुठेतरी ह्या चॅनलवर प्रतिबिंब असायला पाहिजे। कारण आपण जेव्हा म्हणतो की हा जनसामान्याचं आवाज आहे, हा जनसामान्याचं चॅनल आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा ह्या सर्वांचं तिथे कुठे ना कुठेतरी प्रतिबिंब दिसायला पाहिजे असं मला वाटतं। कारण शेवटी हजारो चॅनल्स आज आहेत, परंतु ज्यांना आवाज नाही त्यांना आवाज देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी केलेलं आहे। तेच स्वप्न आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे, त्यांच्याच विचारावर पाऊल आपल्याला टाकून पुढे जायचं आहे। महाराष्ट्राला एक फार मोठी समाजसुधारकांची परंपरा लाभलेली आहे। महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यामधले अग्रणी दूत आहेत। आपला देश हा समतेवर आधारित असणारा फार पुढारलेला देश आहे असं आपल्याला भगवान बुद्धाच्या काळामध्ये दिसत होतं। तेच स्वप्न, तेच तशाच पद्धतीचा भारत देश आपल्याला निर्माण करायचा आहे। त्याच्याकरिता आपल्याला जे काही शक्य होईल ते सर्व अशा चांगल्या उपक्रमांना आपण द्यायला पाहिजे असं मला वाटतं। आम्ही सर्वजण या आमचं कुटुंब, आमचं मित्रपरिवार, त्यांनी आवाज इंडिया चॅनलला त्यांच्याही तर्फे मी शुभेच्छा देत आहे आणि एक अतिशय चांगला उपक्रम ज्याच्यामध्ये त्यांची पुढे नेहमी प्रगती होत राहील अशा पद्धतीने हे चॅनल पुढे जाईल अशा शुभेच्छा या ठिकाणी मी देतो। आणखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की संपूर्ण बहुजन समाजाला दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आहेत। ते म्हणजे एक शिक्षणाचं महत्त्व त्यांनी सांगितलं
आणि दुसरं आपलं आचरण कसं शुद्ध राहील याच्याकरिता धम्माचं महत्त्व त्यांनी सांगितलं. म्हणजे शिक्षा आणि दीक्षा ह्या दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या आहेत. मला वाटतं की शिक्षणाचे जे महत्त्व आहे ते आपल्याला सर्वांना समजलंच आहे आणि त्याच्यामधून आपण थोडेफार आता पुढे गेलेलो आहोत. आपलं अज्ञान त्याच्यामुळे दूर होतं, परंतु एक चांगलं आचरण केल्यामुळे माणूस शीलवान होतो आणि त्याच्यासाठी मुक्तीचा मार्ग जो आहे तो पुढे सोयीस्कर होतो. म्हणून शिक्षण आणि धम्म या दोन्ही गोष्टी आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याचं पालन आपल्या हातून होईल. आपणही शिकायचं, दुसऱ्यांना शिकवायचं, आपणही संघर्ष करायचा, दुसऱ्यांना संघर्ष करायला लावायचं, आपण संघटित व्हायचं, दुसऱ्या सर्वांना संघटित करायचं. हेच खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो आपल्याला मंत्र होता की शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. मला वाटतं की त्याच्यावर आपण जर चाललो तर आपला विकास नक्कीच होणार आहे. कारण शेवटी आपला विकास आपणच स्वतः करायचा आहे. कुणीही वरून येऊन आपला विकास करणार नाही. ही गोष्टसुद्धा आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आपण एकमेकाच्या हातामध्ये हात घेऊन जर पुढे वाटचाल केली तर नक्कीच ह्या प्रयत्नामध्ये आपण यशस्वी होऊ असा मला विश्वास वाटतो. मित्रांनो, या पवित्र दिनी परत एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देऊन आवाज इंडिया TV चॅनल जे आहे याची खूप खूप प्रगती हो अशीच अपेक्षा व्यक्त करून आपण सर्वांनी या चॅनलला भरभरून मदत करावी. कारण कुठलंही चॅनल जे आहे ते आर्थिक मदतीशिवाय चालत नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आम्ही मदत करणारच आहोत. आपणही याला भरभरून मदत करावी असं सर्वांना आपल्याला आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम.